माझ्या घरामध्ये आम्ही इनमीन 3 लोकच राहतो. मी, माझी 1.5 वर्षाची मुलगी आणि माझे हसबंड. माझ्या लहान मुलीला सांभाळून मी सर्व काही करत असते. तुम्हाला माझ्या विविध रेसिपी दिसत असतात, पण रेसिपी करत असतानाचे कष्ट, घेतलेली मेहनत हे कुणाला दिसत नसतात. मी लाईव्ह तर येऊ शकत नाही, त्यामुळे माझ्या सबस्क्रायबर्सना आणि व्ह्युअर्सना रेसिपी करायच्या आधी मी काय काय करते हे मला दाखवायचे होते. त्यामुळे मी आज हा छोटासा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे. त्यामुळे हा पूर्ण व्लॉग पहा आणि मी केलेली रेसिपी देखील पहा. संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. गॅस स्वच्छ पुसून घेतल्यानंतर मी दूध गरम करून घेत आहे, कारण सकाळी एकदाच दूध गरम करून घेतले होते आणि संध्याकाळी करायचे राहिले होते. माझे हसबंड चहा पित नाहीत, त्यामुळे मी एकटीसाठी चहा बनवत आहे. चहा इतका आवडतो ना, कधीही दिला तरी चालतो. तुम्हीही आहात का माझ्यासारखे टी लव्हर? बघा, गॅसवर एकीकडे दूध ठेवलेले आहे आणि चहाही ठेवलेला आहे. परंतु आपण रेसिपीला लागणारे साहित्य एकत्र करूया. रिलायन्स मॉलमध्ये शॉपिंगला गेल्यानंतर मी प्रकारची वस्तू खरेदी करत होते. त्यावेळी मला हे चिरमुरे दिसले. येणारच नव्हते, पण यावर ऑफर होती म्हणून पटकन घेतले. तुम्हाला माहितीच आहे की आपण स्त्रिया कशा आहोत, जिथे ऑफर असतो ना तिथे पटकन आपण घेतोच. आता घरामध्ये एवढे चिरमुरे अवेलेबल आहेत, मग चिरमुऱ्याची रेसिपी करूया असं ठरवलं. आणि मी ज्या वेळेला चॅनल चालू केलं होतं ना, त्यावेळी माझी मैत्रीण अंजुम हिने मला मेसेज केली होती की चिरमुऱ्याच्या वड्याची रेसिपी कर, खूपच छान होतात. रेसिपी करूया म्हणून आज जवळजवळ 6 महिने झाले आज या रेसिपीचा योग आला. चिरमुऱ्याचे वडे बनवण्यासाठी मी 1.5 कटोरी इतकं चिरमुरे घेतलेले आहेत. कोणतीही रेसिपी करत असताना ही रेसिपी कशी होईल, बिघडणार तर नाही ना याचं टेन्शन असतं सर्वांना. चिरमुरे मऊ होतील म्हणून आता हे पॅक करून घेऊयात. रेसिपी करत असताना माझी काव्य अशी मध्ये मध्ये येते, त्यामुळे मला व्हिडिओ बंद करून तिची फरमाईश पूर्ण करावी लागते. दूध गरम झालेली आहे आणि चहाही शिजलेला आहे. सकाळी खूपच गडबड असते, त्यामुळे मला आणि माझ्या हसबंडला टी टाइम स्पेंड करता येत नाही. त्यामुळे आम्ही दोघं मिळून संध्याकाळी चहा पितो. एका कपमध्ये दूध घेतलेले आहे, दुसऱ्या कपमध्ये मला चहा सुधून घेत आहे. चहा पिऊन झाल्यानंतर आता रेसिपीला सुरुवात करूया. शक्यतो मी संध्याकाळी 6च्या पुढेच रेसिपीला सुरुवात करत असते. दिवसभर इतकी कामं असतात ना की रेसिपीला वेळच मिळत नसतो. आता या चिरमुऱ्यामध्ये पाणी घालून घेऊयात. 5 मिनिटं त्याला भिजत ठेवूयात. चिरमुरे छान असे मऊ झाले ना तर वडे पण खूप छान होतात. त्यानंतर आता वडा बनवण्यासाठी 1 बटाटा घेऊयात. बटाटा स्वच्छ असं धुवून किसून घ्यायचा आहे. बटाटा न शिजवता कच्चा घातल्यावर काय होते तर हाताने वडे खूपच क्रिस्पी लागतात. 1 बटाटा किसून झालेला आहे. आता या किसलेल्या बटाट्यामध्ये आपण भिजवलेले चिरमुरे यामध्ये टाकून घेऊयात. चिरमुरे टाकत असताना त्यातील पाणी पूर्णपणे पिळून काढून घ्यायचे आहे. त्यानंतर आता यामध्ये 1 वाटीभर इतकं दही घालूयात. दही घातल्याने याला छान असा आंबटपणा येतो. आता लगेचच यामध्ये बारीक केलेले मिरच्या टाकून घेऊयात. ज्याचे प्रमाण हे जसं तुम्हाला तिखट आवडते यावर अवलंबून आहे. त्यानंतर बारीक केलेली कोथिंबीर देखील टाकून घेऊयात. त्या चिरमुरे वड्याला छान असं टेक्स्चर येण्यासाठी जिरे टाकून घेऊयात. छान असं रंग येण्यासाठी हळद देखील टाकून घेऊयात. त्यानंतर आता चवीनुसार नमक देखील टाकून घेऊयात. घरामध्ये अवेलेबल असलेला मसाला देखील टाकूयात. बारीक केलेली हिरवी मिरची टाकलेली आहे, त्यामुळे लाल तिखट थोडंच टाकून घ्यायची आहे. त्यानंतर आता यामध्ये 1 कप इतकं तांदळाचे पीठ टाकूयात. त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून छान असं मिक्सअप करूयात. मिक्सअप करत असताना म्हणजेच मळत असताना पाणी जास्त टाकायचे नाही, तर जसं लागेल तसे टाकायचे आहे आणि एकदम घट्ट असं मळून घ्यायचं आहे. जसं पाणी लागेल तसं पीठ छान असं मळून घ्यायचे आहे. बघा, जसं हवे आहे ना तसे परफेक्ट असे पीठ झालेले आहे. आता 15 मिनिटानंतर लगेचच वडे करायला घेऊयात. जसे आपण मेंदू वडा करतो ना तशाच पद्धतीचे अगदी आकार द्यायचा असतो त्याला. मेंदू वड्यासारखा आकार दिल्याने काय होते तर वडे आतून छान भाजले जातात. अशा प्रकारे सर्व वडे करून घेऊयात. आता एका कढईमध्ये गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे आणि तेल तापल्यानंतर यामध्ये वडे तळून घ्यायचे आहेत. एका कढईमध्ये शक्यतो 4 वडे टाकून घ्यायचे आहेत. आता हे वडे छान असं सोनेरी रंगावर भाजून घेऊयात. खालची बाजू छान अशी भाजल्यानंतर आता पलटी करून घ्यायची आहे. छान असे वडे भाजून झालेले आहेत. आता याला काढून घ्यायचे आहे. बघा, तयार आहेत एकदम परफेक्ट, क्रिस्पी आणि घरच्या घरी तयार होणारे चिरमुऱ्यापासूनचे वडे. मी ही रेसिपी नक्कीच घरी ट्राय करा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. हे तयार झालेले वडे तुम्ही सॉससोबत खाऊ शकता किंवा चटणी देखील करू शकता. खात राहा आणि आनंदी राहा. धन्यवाद.